हाय, हॅलो, नमस्कार. तर आज आम्ही निघालो होतो मुंबई फिरायला. कारण माझे गावाकडून ना मावशी, काका, भाऊ, मम्मी-पप्पा सगळेजण आले होते आणि त्यामुळे मग आम्हाला मुंबई फिरायची होती. आता म्हणलंच चला, ह्यांनी भर उन्हाळ्यात हे आल्यामुळं ना ह्यांना ऊन इतकं लागत होतं की थोडं जरी चाललं तरी ह्या जाईल तिथं माझ्या मावशी आणि मम्मी बसत होत्या. आता आली होती ठाण्याची ट्रेन. घणसोलीवरून आम्ही ठाण्याची ट्रेन पकडली आणि ठाण्यामधून मग दादरसाठी आम्ही थांबलो होतो. इतकी गर्दी होती की चढायला जागा सुद्धा भेटली नव्हती, म्हणून मी यांना व्यापारी डब्यातून चढवलं. ह्या कशा बसल्या होत्या बघा. आणि तिथून मग जसं काय मला सगळं माहिती आहे असं मी सगळ्यांच्या पुढे पुढे होते, पण मला मार्ग तसा सापडत होता. आणि त्यानंतर मग तिथून ह्या खूपच जमल्या होत्या, त्यामुळे मग तिथून मी टॅक्सी केली आणि मग त्यांना दादरला घेऊन गेले. तर दादरला आम्ही गेलेलो चैत्यभूमीला. तर जसं चैत्यभूमीमध्ये गेलो तर पहिलं मोठं तुम्हाला तर तो दीपस्तंभ लागतो आणि त्यानंतर मग आम्ही ते बघितलं आणि मग आतमध्ये गेलो. गेल्यानंतर बुद्धांना वंदन केलं, आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वंदन केलं आणि मग तिथून बाहेर आलो. तर बाहेरच्या परिसरामध्ये मग थोडेसे फोटोशूट वगैरे केले, कारण आतमध्ये फोटोशूटला अलाउड नव्हतं. मग इथं छान असे फोटोशूट काढले आणि थोडंसं शांत बसावं म्हणून मग बीचवर जाऊन बसलो. आता ही 3 टोकाची दगड आहेत की 4 टोकाची दगड आहेत, याचं मला कन्फ्युजन अजूनही आहे. तुम्हाला माहित असलं तर मला कमेंट करून नक्की कळवा. मग मी शांत असे बसले. माझे मावशी, काका वगैरे हे लोक सगळे फोटो काढायला गेले. ह्यांनी मस्त छान छान फोटो काढले. मी ऑलरेडी फोटो काढले होते, त्यामुळे मला फोटोमध्ये इंटरेस्ट नव्हता. मी शांत बसून निसर्गाचा आनंद घेत होते. आणि त्यानंतर मग आम्हाला अजून पुढे फिरायला जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही तिथून निघालो. जाता जाता परत आम्हाला चिंचा बोरं दिसली, जे की सगळ्यांची फेवरेट आहेत, आणि मग तोंडाला पाणी सुटलं म्हणून ते घेतलं. आणि मग स्टेशनपर्यंत यांना म्हटलं चालवतच न्यायचं, तेवढ्यात म्हणलं मार्केट पण दिसेल आणि मग शॉपिंग पण करता येईल.